नमस्कार, मी दीपक पाठक आणि तुम्ही पाहतात आझाद मराठी. बिहारचे नवीन मुख्यमंत्री म्हणून सम्राट चौधरी यांनी काल शपथ घेतली. अगोदरचे जे मुख्यमंत्री होते ते नितीश कुमार यांची राज्यसभेवरती वर्णी लागली. त्यांचं यशस्वीरित्या प्रस्थापित त्यांना करण्यात आलं आणि यानंतर आता नितीश कुमारांच्या जागी भारतीय जनता पक्षाचा पहिला मुख्यमंत्री म्हणून सम्राट चौधरी यांची वर्णी लागलेली आहे. त्यांच्या शिक्षणाबद्दल, त्यांच्या बोलण्याबद्दल, त्यांच्यावरती असणाऱ्या गुन्ह्यांमुळे सम्राट चौधरी सध्या चर्चेत आहेत. मात्र भारतीय जनता पक्षाकडनं बिहारच्या मुख्यमंत्रीपदी त्यांची वर्णी लागली हे आता समोर सगळ्यांच्या आलेलंच आहे. आज आपला विषय सम्राट चौधरी यांचं शिक्षण किंवा सम्राट चौधरी यांचं बोलणं हे नसून भारतीय जनता पक्षामध्ये बाहेरच्या पक्षातनं जे नेते येतात त्यांचं कशा पद्धतीनं चांदी होते, त्यांना कसे चांगले दिवस येतात, त्यांना कसे अच्छे दिन येतात हे आपण या व्हिडिओतनं पाहणार आहोत. तर सम्राट चौधरी यांच्यापासून सुरुवात करूयात. यानंतर भारतीय जनता पक्षामध्ये आले आणि चांगले प्रस्थापित झाले, अगदी मुख्यमंत्रीपदापर्यंत गेले, अशा नेत्यांची यादीच आपण या व्हिडिओतनं आज आपण पाहणार आहोत. तर जसं मी तुम्हाला सांगितलं की सम्राट चौधरी हे आता भारतीय जनता पक्षाकडनं बिहारचे मुख्यमंत्री झालेले आहेत. मात्र भारतीय जनता पक्षाकडनं अशा पद्धतीनं मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेले सम्राट चौधरी हे पहिले मुख्यमंत्री नाहीत. सम्राट चौधरींबद्दल बोलायचं झालं तर सम्राट चौधरी हे सुद्धा भारतीय जनता पक्षाचे मूळ कार्यकर्ते नाहीत. तर सम्राट चौधरी यांचा जर आपण आजवरचा जर प्रवास पाहिला तर सम्राट चौधरी हे यांच्या राजकारणाची सुरुवात RJDमधून झाली होती, राष्ट्रीय जनता दलातून. त्यानंतर ते JDUमध्ये होते, त्यानंतर आता भाजपमध्ये सामील झालेले आहेत आणि एक विक्रमच त्यांनी केलेला आहे की बिहारमध्ये भारतीय जनता पक्षाचा पहिला मुख्यमंत्री ते झालेले आहेत. खरं तर भारतीय जनता पक्षामध्ये अनेक नेते बिहारमध्ये सक्षम अशा पद्धतीचे आहेत. मात्र त्या ठिकाणच्या एकंदरीत जे समीकरण आहेत तर ते पाहून भारतीय जनता पक्षानं विचारपूर्वक हा निर्णय घेतला आहे आणि सम्राट चौधरी यांची त्या ठिकाणी मुख्यमंत्रीपदी वर्णी लागली आहे. भारतीय जनता पक्षामध्ये अनेक वर्षांपासून काम करणाऱ्या जे कार्यकर्ते आहेत, नेते आहेत, आमदार आहेत, त्यांच्यामध्ये कुठेतरी ही नाराजी पाहायला मिळत होती. मात्र बिहारचं एकंदरीत जे राजकारण आहे आणि त्या ठिकाणी मनी आणि मसल पॉवरचं राजकारण चालतं असं सगळ्यांनाच माहिती आहे आणि त्या सगळ्या समीकरणामध्ये सम्राट चौधरी हे परफेक्ट बसत होते, म्हणूनच त्यांची वर्णी मुख्यमंत्रीपदी लागल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. यानंतर त्या बिहारपासून काही अंतरावरच असणाऱ्या आसाम या राज्याचे मुख्यमंत्री असणारे हिमंत बिस्वा शर्मा हे देखील मूळचे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते नाही आहेत. त्यांच्याबद्दल सर्वांनाच माहिती आहे, कारण हिमंत बिस्वा शर्मा हे गेले अनेक दिवस चर्चेत आहेत, अनेक वर्ष चर्चेत आहेत. कधी काळी राहुल गांधी यांचे अतिशय निकटवर्तीय असे मानले गेलेले हिमंत बिस्वा शर्मा हे आता भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या आसाममधल्या गळ्यातल्या अक्षरशः ताईत बनलेले आहेत. राहुल गांधींशी जे मतभेद झाले त्यानंतर हिमंत बिस्वा शर्मा बाहेर पडले, काँग्रेसमध्ये गेले आणि भाजपमध्ये गेले आणि भाजपमध्ये त्यांनी काही काळ काम केलं. त्यानंतर त्यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागली. जर हिमंत बिस्वा शर्मा यांचा जर प्रवास पाहायचा झाला तर हिमंत बिस्वा शर्मा हे काँग्रेसमधले एक प्रमुख नेते होते. मुख्यमंत्री तरुण गोगोई यांच्या सरकारमध्ये त्यांनी कॅबिनेट मिनिस्टर म्हणून काम पाहिलं. ऑगस्ट 2015मध्ये ते भाजपमध्ये सामील झाले. भाजपमध्ये सामील झाल्यानंतर संपूर्ण ईशान्य भारतातून काँग्रेसला हद्दपार करण्यासाठी जे जे काही करणं शक्य होतं ते सगळं या शर्मांनी केलेलं आहे आणि त्याचा आज परिपाक जो आपण बघतो आहे की ईशान्येतल्या अनेक भागांमध्ये काँग्रेस वीक झालेली आहे, काँग्रेस अगदी रसातळाला गेलेली आहे. त्याच्यामध्ये हिमंत बिस्वा शर्मा यांचा एक अतिशय महत्त्वाचा वाटा आपल्याला पाहायला मिळतो. 2016 ते 2021मध्ये त्यांनी आसाममध्ये भाजपला निवडणुकीमध्ये यश मिळवून देण्यात अतिशय मोठं काम केलं. 2021मध्ये भाजपने त्यांना मुख्यमंत्रीमधून नियुक्त केलं. हिमंत यांनी अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, त्रिपुरा आणि मेघालयमध्ये भाजप आणि NDAचं सरकार स्थापन करण्यामध्ये मोठं काम केलेलं आहे. यानंतर अरुणाचल प्रदेशमध्ये पेमा खांडू म्हणून एक मुख्यमंत्री होऊन गेले. 2000मध्ये ते काँग्रेसमध्ये सामील झाले होते. त्यांनी पक्षात विविध भूमिका बजावल्या. जुलै 2016मध्ये काँग्रेसने त्यांना अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून नियुक्त केलं. डिसेंबर 2016मध्ये त्यांनी आपल्या पक्षातील बहुतेक सदस्यांसह पक्षांतर केलं. हा मुद्दा त्यावेळेला अतिशय गाजला होता. देशभर या मुद्द्याची चर्चा झाली होती की आणि अशा पद्धतीनं लोकशाहीची हत्या केली जाते अशा पद्धतीची चर्चा देखील त्यावेळेला झाली होती.
मात्र त्यांनी पुढे भाजपमध्ये प्रवेश केला आणि 2019मध्ये भाजपने त्यांच्यावर विश्वास पुन्हा दाखवला आणि त्यांना मुख्यमंत्री केलं. जून 2024मध्ये त्यांच्या नेतृत्वाखालील पक्षानं पुन्हा तिसऱ्यांदा सत्ता मिळवली. 60 सदस्यीय विधानसभेत भाजपने 46 जागा मिळवल्या. पेमा खांडू यांचे वडील दोरजी खांडू यांनी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिलेलं होतं. 2011मध्ये त्यांचं निधन झालं. एका विमान अपघातामध्ये त्यांचं निधन झालेलं सगळ्यांनाच आपल्याला माहिती आहे. मात्र भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करण्याअगोदर जर यांचे पूर्ण कुटुंबाचं जर आपलं राजकारण बघितलं तर काँग्रेसशी संबंधित होतं. अचानकपणे त्यांचं काही मतभेद होतात, त्यांना थांबवण्याचे प्रयत्न होत नाहीत आणि मग भारतीय जनता पक्ष यांना पक्षामध्ये घेतो आणि पक्षात प्रवेश दिला जातो आणि डायरेक्ट मुख्यमंत्रीपदापर्यंत त्यांची वाटचाल आपल्याला पाहायला मिळते. यानंतर माणिक साहा हे त्रिपुराचे मुख्यमंत्री होते. 2022मध्ये भाजपने विप्लव देव यांना त्रिपुराच्या मुख्यमंत्रीपदावरून हटवून त्यांच्या जागी डॉक्टर माणिक साहा यांची मुख्यमंत्रीपदी नियुक्त केली. माणिक साहा 2016मध्ये काँग्रेसमधनं भाजपमध्ये आले होते आणि पक्षाने 2020मध्ये त्यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड केली होती. 2023मध्ये जे विधानसभा निवडणुका झाल्या, भाजपने त्या निवडणुका जिंकल्या आणि मार्च 2023मध्ये माणिक साहा दुसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलेली आहे. यानंतर एन बिरेन सिंह जे मणिपूरचे मुख्यमंत्री होते. मणिपूरचे माजी मुख्यमंत्री एन बिरेन सिंह 2017मध्ये भाजपमध्ये आले होते. तत्कालीन काँग्रेसचे मुख्यमंत्री ओकराम इबोबी सिंग यांच्या विरोधात बंड करून त्यांनी पक्ष सोडला होता. त्यापूर्वी त्यांनी डेमोक्रेटिक रेव्होल्युशनरी पीपल्स पार्टीमध्ये देखील काम केलं होतं. यानंतर कर्नाटकमधले एक मुख्यमंत्री आहेत माजी मुख्यमंत्री आहेत बसवराज बोम्मई. बसवराज बोम्मई यांचे जे येडियुरप्पा होते भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, त्यांच्याबरोबर काही संघर्ष आपल्याला पाहायला मिळाला आणि भारतीय जनता पक्षानं येडियुरप्पांच्या ऐवजी बोम्मई यांना संधी दिली होती आणि त्यांच्यावरती विश्वास दाखवला होता. याचा फटका काही प्रमाणात कर्नाटकच्या निवडणुकीमध्ये आपल्याला भारतीय जनता पक्षाला बसताना पाहायला मिळाला. मात्र जुलै 2021 ते मे 2023 पर्यंत कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून बोम्मई यांनी काम पाहिलं. 2008मध्ये ते भाजपमध्ये आले होते. त्यापूर्वी जनता दल आणि JDUमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. त्यांचे वडील SR बोम्मई यांनी 1988-89मध्ये थोड्या कालावधीसाठी मुख्यमंत्री म्हणून काम पाहिलं होतं. यानंतर आसामचेच आणखी एक मुख्यमंत्री आहेत सर्वानंद सोनोवाल, माजी मुख्यमंत्री. 2016मध्ये भाजपने आसाममध्ये पहिल्यांदा सरकार स्थापन केलं. पक्षाने सर्वानंद सोनोवाल यांची मुख्यमंत्रीपदी नियुक्ती केली होती. सोनोवाल 2011मध्ये भाजपमध्ये सामील झाले होते. त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात ऑल आसाम स्टुडंट युनियनमधून झाली होती. नंतर त्यांनी आसाम गण परिषदेचं देखील काम पाहिलं होतं. यानंतर झारखंडचे एक मुख्यमंत्री होते अर्जुन मुंडा. 2003 ते 2006पर्यंत भाजपचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम पाहिलं. त्यांनी देखील भारतीय जनता पक्षामधून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली नव्हती. झारखंड मुक्ती मोर्चा अर्थात JMM मधून त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. 1995मध्ये अविभाजित जो बिहार होता तर तिथनं ते आमदार म्हणून निवडून आले होते. 2000मध्ये ज्या वेळेला विभाजन झालं राज्यांचं त्यावेळेला विधानसभा निवडणुकांच्या अगदी थोड्या अवधीमध्ये ते भारतीय जनता पक्षामध्ये आले. 2000मध्ये झारखंड बिहारमध्ये वेगळं झाल्यानंतर त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये आपलं आणखी वजन वाढवलं. यानंतर अरुणाचल प्रदेशचे एक माजी मुख्यमंत्री होते गेगोंग अपांग. यांनी जवळपास 22 वर्ष अरुणाचल प्रदेशमध्ये मुख्यमंत्री म्हणून काम केलं. 1980मध्ये त्यांनी काँग्रेस पक्षातून पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले. 1999पर्यंत ते मुख्यमंत्री होते. 2003मध्ये ते भाजपमध्ये सामील झाले आणि त्यानंतर पुन्हा एकदा ते राज्याचे मुख्यमंत्री झाले. अशा पद्धतीनं जर आपण पाहिलं तर एकंदरीत आपण पाहिलं की भारतीय जनता पक्षामध्ये इतर पक्षातून जे नेते मंडळी येतात तर त्यांना पक्षामध्ये घेतलंही जातं, त्यांना व्यवस्थित पदे दिले जातात. म्हणजे भारतीय जनता पक्षासाठी राजकारण बघा किती सोपं आहे की ज्या परिस्थितीला जो व्यक्ती ज्या ठिकाणी परफेक्ट बसतोय त्या परिस्थितीमध्ये त्या व्यक्तीला त्यावेळेला ते महत्त्वाचं पद दिलं जातं. हा भारतीय जनता पक्षाचा जर आपण या सगळ्या नेत्यांच्या कारकीर्द आणि त्यांच्या आजवरची जर वाटचाल पाहिली तर आपल्याला दिसून येतं. मात्र याबरोबरच आपण जर पाहिलं तर या राज्यांमध्ये आता बिहारचंच उदाहरण घेऊया कारण बिहारचा मुद्दा सध्या चर्चेत आहे. बिहारमध्ये भारतीय जनता पक्ष काही आज काम करत नाही, गेले अनेक वर्ष भारतीय जनता पक्ष बिहारमध्ये काम करतोय
मात्र भारतीय जनता पक्षाकडं जो भाजपच्या मुशीमध्ये तयार झालेला एखादा नेता मुख्यमंत्रीपदासाठी प्रबळ दावेदार असू नये किंवा असला तरी का दुर्लक्षित केले, आता ह्या संशोधनाचाच विषय असणार आहे. मात्र एवढ्या वर्ष जर भारतीय जनता पक्ष बिहारमध्ये काम करतोय तर त्यामध्ये नेमकं काय घडतं आहे आणि अशा पद्धतीचा एखादा एकही सक्षम नेता भारतीय जनता पक्षाकडे बिहारमध्ये नाही का, हा एक प्रश्न आहे. आणि आपण जर बघितलं तर हे काय फक्त नॅशनल लेवलच्या राजकारणामध्ये किंवा राज्यस्तरीय राजकारणामध्ये आपल्याला हे पाहायला मिळत नाही. महाराष्ट्रामध्ये जरी आपण पाहायला गेलो तर महाराष्ट्रामध्ये देखील यापेक्षा काही वेगळं चित्र नाही आहे. भारतीय जनता पक्षाचे आजचे जे काही मंत्रिमंडळ आहे तर त्या मंत्रिमंडळामध्ये जर आपण बघितलं तर अनेक नेते असे आहेत की जे मूळचे भाजपचे नाही आहेत. आता नावच जर सांगायचं झालं तर आपल्याला राधाकृष्ण विखे पाटलांचं उदाहरण देता येईल, नितेश राणेंचं उदाहरण देता येईल. असे अनेक नेते आहेत जे भारतीय जनता पक्षामध्ये आले आणि भारतीय जनता पक्षामध्ये स्थिरावले. भारतीय जनता पक्षानं त्यांना मंत्रिपदही दिलेलं आहे. मग एवढं सगळं असताना आता म्हणजे भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रामध्ये काम काय आजपासून करत नाही, गेले अनेक वर्ष भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रामध्ये काम करतो आहे. मात्र या ठिकाणी स्थानिक प्रबळ नेतृत्व घडवण्यामध्ये भारतीय जनता पक्षाला का यश मिळत नाही, हा एक या निमित्तानं प्रश्न आहे. आता मी बंगालमध्ये देखील होतो. बंगालमध्ये देखील आता जे मुख्यमंत्रीपदासाठी भारतीय जनता पक्षाकडनं शुभेंदू अधिकारी यांचं नाव चर्चेत आहे. आता शुभेंदू अधिकारी कोण होते आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. शुभेंदू अधिकारी सुद्धा मूळचे भाजपचे नेते नाहीत. शुभेंदू अधिकारी यांचं मुख्यमंत्रीपदासाठी नाव चर्चेत आहे, हे सर्वश्रुत आहे. अजून नावाची घोषणा झालेली नाही, अजून निकाल लागलेला नाही आहे. मात्र जर का मुख्यमंत्रीपदाचा विषय आला तर सगळ्यात अगोदर शुभेंदू अधिकारी यांचं नाव चर्चेत आहे. बंगालमध्ये भाजप काय आज काम करत नाही असं नाही, गेली अनेक वर्ष काम करतो आहे. मात्र भारतीय जनता पक्षाला त्या राज्यामध्ये ममता बॅनर्जींना टक्कर देईल असा नेता घडवण्यामध्ये अपयश आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. दुसऱ्या बाजूला गेली 5 वर्ष भारतीय जनता पक्ष हा बंगालमध्ये अतिशय प्रबळ विरोधी पक्ष म्हणून काम करतो आहे. एवढं असूनही भारतीय जनता पक्षाकडं स्वतःच्या मुशीतनं तयार झालेला एकही नेता का नाही, असा एक प्रश्न आहे. दुसऱ्या बाजूला अनेक भारतीय जनता पक्षामध्ये असे अनेक नेते आहेत ज्यांनी तन मन धनानं भारतीय जनता पक्षासाठी अतिशय एक खूप मोठे प्रदीर्घ असं सेवा केलेली आहे, पक्षाने दिलेल्या जबाबदाऱ्या पार पाडलेल्या आहेत. पण एवढं सगळं होऊनसुद्धा महाराष्ट्रामध्ये देखील अनेक भारतीय जनता पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते हे धुळखात पडलेले आहेत, मागे पडलेले आहेत. कदाचित ते भारतीय जनता पक्षाच्या सध्याच्या राजकारणाच्या पठडीमधले नाही आहेत किंवा ते त्या परफेक्ट नाही आहेत असं वाटतं. तुमच्या भागामध्ये अशा पद्धतीनं भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला, स्थिरस्थावर झाले आणि आता मातब्बर झालेत असे जर नेते असतील तर त्यांची नावं कमेंट करून सांगा. हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंट करून निश्चित सांगा. तुर्तास इथंच थांबूया. धन्यवाद.